शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे महान समाज सुधारक, क्रांतीचे अग्रदूत, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करूयात आणि सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देऊयात. तसेच आज मुस्लिम बांधवांचा रमजान आहे. या रमजानच्या देखील सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा व इथल्या उपस्थित सर्व ग्रामस्थांना, मान्यवरांना देखील शुभेच्छा. सर्व मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी मोऱ्या प्रभूंचं पूजन व थोर महापुरुषांचं प्रतिमा पूजन होत आहे. 14 एप्रिलला विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं देखील विनम्र अभिवादन करूयात आणि सर्वांना आंबेडकर जयंतीच्या तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुझे साजरे रूप सदा वसे लोचनी, तुझे साजरे रूप सदा वसे लोचनी, चित्त असू दे सदा तवचरणी. मयुरेश्वरा तू आमची वात्सल्य मूर्ती, स्मरता तुझे नाव येईल स्फूर्ती. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये हा प्रतिमा पूजन हा सोहळा या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे. तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आपल्या गावातील बाळाबाई विष्णू गायकवाड यांनाही विनंती करतो की आपण देखील या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी हो. बाळाबाई. हा एक मिनिट या ना या ठिकाणी मोरगावचे माजी सरपंच पोपट तात्या तावरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मोरगावचे माजी सरपंच निलेश केदारे, मोरगावचे विद्यमान उपसरपंच अण्णा तावरे या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो. समोर ते सगळे थांबा एक मिनिट. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी विचार मंचावर येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. श्री गौरी सावंत मॅडम, संतोष देशमुख साहेब, लालासाहेब जाधव, दत्तात्रय अण्णा डोले, आजीचं घर असेल, सखी 4 चौघी या संस्थांच्या माध्यमातून सेक्स वर्करच्या जी काही मुलं आहेत, HIV ग्रस्तांची जी काही मुलं आहेत, शिवाय ट्रान्सजेंडर असतील, हे जी काही छोटी छोटी मुलं आहेत, हे गेले अनेक वर्ष त्यांचा सांभाळ करत आहेत आणि अतिशय बिकट अवस्था आहे. हे चालवणं एवढं सोपं नाहीये. संपूर्ण भारतामध्ये श्री गौरी सावंत यांचे कार्यक्रम होत असतात. तुम्ही जर पाहिलं ताली ही एक वेब सिरीज आपण सर्वांनी आवर्जून पहा. ताली बजावूंगी नाही, ताली बजवाऊंगी असं गौरी सावंत या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपल्या सुष्मिता सेन, सर्वांना अभिनेत्री माहिती आहे, विश्वसुंदरी आहे. जी ताली ही जी वेब सिरीज आहे त्यामध्ये त्यांनी श्री गौरी सावंत यांची भूमिका अतिशय दर्जेदार पद्धतीने साकार केलेली आहे आणि त्या वेब सिरीज मध्ये आपल्याला त्यांचा सर्व जीवनपट पाहायला मिळेल, त्यांचा संघर्ष पाहायला मिळेल. तृतीयपंथीयांना न्याय देण्यासाठी त्यांनी किती खस्ता काढलेल्या आहेत, स्वतः त्यांनी किती खस्ता काढलेल्या आहेत, हे सर्वांना आपल्याला त्या ठिकाणी ज्ञात होईल. तुम्ही पाहिल्याशिवाय ऐकल्याशिवाय तुम्हाला त्या समजणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्या उपस्थित रसिक श्रोत्यांना, मान्यवरांना विनंती करतो की त्यांचं जे आजीचं घरी गेले अनेक वर्ष जे चालवत आहे, त्यांनी आता आम्हाला 1 तासापूर्वी त्यांच्या त्या कार्याचा तिथला फोटो, त्या मुलांचे फोटो, छोटी छोटी मुलं, 3-3 दिवसाची मुलं त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत सांभाळण्यासाठी. जी काही मुलं समाजाच्या लोकांनी कचरा कुंडीमध्ये टाकून दिलेली मुलं असतात, असल्या मुलांचा देखील श्री गौरी सावंत या अनेक वर्ष सांभाळ करत आहेत. त्यासाठी अत्यंत गरज असते ते आर्थिक बाजूची. त्यांची आर्थिक बाजू आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण त्यांच्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आज हा कार्यक्रम
कार्यक्रमाचा समारोप होत असताना संस्कृती व प्रतिष्ठानच्या कोणत्याही सदस्याशी आपण संपर्क करा. तुमच्या जे काही सोयीचे तुमची रक्कम असेल ती त्यांना आपण याच ठिकाणी व्यासपीठावर विचार मंचावर त्यांच्याकडे आपण सुपूर्द करणार आहोत. गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत, दिवाळी पहाटमध्ये गेले 2 वर्ष आपण अंध व्यक्तींचा अनाम प्रेम या संस्थेचा कार्यक्रम आपण करत असतो आणि तुमच्याच सहकार्यामुळे 40 ते 50 हजार रुपये 2 ते 3 तासामध्ये आपण जमा करून एक समाजाची बांधिलकी आपण जोपासत असतो आणि ही सामाजिक बांधिलकी आजही आपण सर्वांनी जोपासूया. प्रतिष्ठानच्या किंवा कुठल्याही सदस्याला आपण संपर्क करा. तुमची जी काही 100 रुपयापासून 500 रुपयापासून 1000 पासून जी काही तुम्हाला या ठिकाणी सोयीची या ठिकाणी मदत करायची असेल तर त्या श्री गौरी सावंत यांच्या मंडळाला त्यांच्या आजीच्या घराला आपण करूयात असं मी नम्र आव्हान या ठिकाणी सर्वांना करतो. नंतर या कार्यक्रमाचा प्रास्ताविक संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य व बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत शिंदे सर यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं. नमस्कार. आज या ठिकाणी व्याख्यानमालेचं 12वे वर्ष आहे, त्यामधील 3रं पुष्प गुंफण्यासाठी या ठिकाणी श्री गौरी सावंत या आलेल्या आहेत. आत्ताच गणेश कुंभार सर यांनी त्यांना मदत करण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. यापूर्वी देखील आपण अशाच पद्धतीनं जयराम आप्पा सुपेकर यांच्या प्राजक्ता मतिमंद विद्यालयास आपण मदत केली होती. त्याप्रमाणे आपण जो दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेतो त्याला देखील अतिशय भरघोस अशी मदत आपल्या सर्वांकडून झालेली होती. तर यावर्षी देखील तशाच पद्धतीची मदत आपल्याकडून व्हावी या ठिकाणी मी आपणास विनंती करतो. आजपर्यंत आपण 33 व्याख्याते या व्याख्यानमालेमध्ये आणले होते. वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी अशी आपली व्याख्यानमाला आहे. जर आपण एकच विचार घेतला आणि एकाच पद्धतीचे व्याख्यान आणलं तर या ठिकाणी त्यामध्ये निरसता येते. म्हणून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारे व्याख्याते आपण या ठिकाणी आणतो. अगदी या ठिकाणी आपण अजित अभ्यंकर असतील, समीरण वाळवेकर असतील किंवा वेगवेगळ्या विषयांवरती अगदी कोकाटे असतील, अपर्णा रामतीर्थकर असतील, वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करणारी व्याख्याते आपण या ठिकाणी आतापर्यंत आणलेले आहेत. आणि या व्याख्यानाच्या माध्यमातून विविधता देण्याचा प्रयत्न संस्कृती युवा प्रतिष्ठान नेहमीच करत असतं. त्यामधीलच एक प्रयोग म्हणून आम्ही आजचा हा जो विषय आहे की अतिशय खूप वेगळा, संवेदनशील आणि ज्या विषयाची आपल्याला पुसटशीही कल्पना नाही किंवा आपण ज्या विषयावरती विचारही करत नाही असा समाजामधील एक घटक आणि त्या घटकाबद्दल प्रचंड कार्य, प्रचंड मेहनत आणि प्रचंड त्याबद्दल आस्था असलेले जे व्यक्तिमत्व आहे श्री गौरी सावंत यांचं व्याख्यान आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. ही व्याख्यानमाला चालवताना अनेक लोकांच्याकडून आम्हाला भरघोस अशी मदत होते. यामध्ये TNT इन्फ्रा असेल, कॉटन किंग असेल, मोरगाव ग्रामपंचायत असेल, आर्या फूड्सचे संजय यादव असतील किंवा नाना नेवसे असतील, यांच्याकडून भरघोस मदत त्या व्याख्यानमालेला होत असते. त्याचप्रमाणे सर्व जाहिरातदार आहेत, त्या जाहिरातदारांच्याकडून पण आपल्याला मदत होत असते. आणि या सर्वांपेक्षा देखील महत्त्वाचं म्हणजे श्रोते वर्ग, जो उदंड प्रतिसाद या व्याख्यानमालेला मिळतो. कारण शेवटी कुठल्याही व्याख्यानमालेचं यश हे त्या ठिकाणी असलेल्या श्रोत्यांवरती अवलंबून असतं आणि मोठ्या संख्येने श्रोते या ठिकाणी उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात, उंची वाढवतात. अशा प्रकारे आपण व्याख्यानमालेच्या विषयामधून वेगवेगळ्या विषयांना आपण नेहमी स्पर्श करत असतो. त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कार्य केलेलं आहे अशा मान्यवरांचा सन्मान देखील आपण करत असतो. आज आपण या ठिकाणी लालासाहेब जाधव जे आपल्या गावचे सुपुत्र आहेत, त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्या निमित्तानं त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तरी मगाशी जे आवाहन केलं त्या आव्हानास आपल्या सर्वांकडून प्रतिसाद मिळावा आणि या ठिकाणी भरघोस मदत मिळावी अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद शिंदे सर. या ठिकाणी आपल्या मोरगावचे माजी सरपंच व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पोपटदादा तावरे यांनी या आव्हानाला प्रतिसाद देऊन 1100 रुपये या ठिकाणी त्यांनी घोषित केलेले. त्यांचं प्रतिष्ठान ग्रामस्थांतर्फे हार्दिक हार्दिक असा आभार.
अतिथी देवो भव या संस्कृतीप्रमाणे आलेल्या मान्यवरांचा आणि अतिथीगणांचा सत्कार आणि सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या समाजसेविका सखी चौघी मुंबईच्या संचालिका श्री गौरी सावंत यांचा या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानतर्फे व ग्रामस्थांतर्फे शाल सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. हा सत्कार प्रदान करण्यासाठी मी संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य श्री महेश जाधव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी श्री गौरी सावंत यांचा सत्कार करायचा आहे. या ठिकाणी प्रतिष्ठानच्या सदस्यांना विनंती की आपण रसिक श्रोत्यांमध्ये काहींना देणगी द्यायची आहे, त्यामुळं आपले जे सदस्य आहेत त्यांनी कृपया त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचावं. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत गौरी सावंत मॅडमसाठी. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा. आपला सत्कार सन्मान चिन्ह ज्यांचं जे पालन पोषण करतायत तिच्या हातात दिलाय. परत एकदा जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे जे सन्माननीय अध्यक्ष आहेत, मावडी कपचे भूमिपुत्र आहेत, आपल्या मावडी जवळचेच एक भूमिपुत्र आहेत, सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले हे व्यक्तिमत्व आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून आज अवर सचिव सहकार आणि पणन विभाग मंत्रालय या ठिकाणी श्री संतोष देशमुख कार्यरत आहेत. शिवाय कोविडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं जे नियंत्रण ज्यांच्या हातात होतं, अशा कोविड विभागाचे अवर सचिव म्हणून सन्माननीय संतोष देशमुख सरांनी त्या ठिकाणी काम पाहिलेलं आहे. ते काम पाहणं म्हणजे खरंच आश्चर्य आपल्यातून काम झालं. जे काही तत्कालीन आरोग्य मंत्री होते राजेश टोपे, त्यांना सर्व महाराष्ट्राचं सर्व माहिती, सर्व काय जे कोविडच्या बाबतीतले सर्व निर्णय जे काय आहेत त्याची इत्थंभूत माहिती आणि त्याच्यावर ऑन फील्ड काम करणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री संतोष देशमुख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण कोविडच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याचं काम आपल्या देशमुख साहेबांनी केलेलं आहे. तरी आत्ताच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देशमुख यांनी या सावंत मॅडमच्या मंडळाला 2000 रुपये दिलेले आहेत. त्यांचा देखील हार्दिक असा आभार करूयात. आणि यांचा सत्कार या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानतर्फे केला जात आहे. यांचा सत्कार आमोद विचारे सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. गणेश वागचौडे संस्कृती व प्रतिष्ठानचे सदस्य गणेश वागचौडे यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देशमुख साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. धन्यवाद साहेब. धन्यवाद गणेश. यानंतर संस्कृती व प्रतिष्ठानला गेले 15 वर्ष आणि व्याख्यानमालेला 12 वर्ष ज्यांचं कायम मार्गदर्शन लाभत असतं असे बारामती पंचायत समितीचे माजी सदस्य आणि मोरगावचे माजी सरपंच आमचे मार्गदर्शक दत्तात्रय डोले यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. हा सत्कार विकास गुरव यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हा सत्कार अण्णांचा करायचा आहे. आणि आज योगायोगाने विकास गुरव यांचा आज वाढदिवस आहे आणि विकास गुरव यांना प्रतिष्ठानतर्फे मान्यवरांच्या तर्फे आणि उपस्थित सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद अण्णा. यानंतर मगाशीच प्रास्ताविकामध्ये शिंदे सरांनी उल्लेख केला की आजचे जे सत्कार मूर्ती आहे त्यांचा थोडासा परिचय करून देतो. आपल्या मोरगावचे सुपुत्र आहेत श्री लालासाहेब जाधव यांची 21 ऑगस्ट 1981 ला सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर नियुक्ती झाली. महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयामध्ये एकूण 36 वर्ष शासकीय सेवा करून 31 मार्च 2016 रोजी अवर सचिव या पदावरून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या शासकीय संस्थेमध्ये
प्रकल्प संचालक म्हणून वरिष्ठ पदावर 6 वर्ष साहेबांनी काम केलेलं आहे. आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये जम्मू काश्मीर ते केरळ अशा जवळपास 26 राज्यांचा अभ्यास दौरा जाधव साहेब यांनी केलेला आहे. भारत भ्रमण यात्रा, चारधाम व पारका असे यांचे प्रकाशित झालेले साहित्य आहे. कैकाडी समाजाची दिशा दशा आणि आरक्षणाची दिशा, वाटेवरील काटे ही पुस्तके आगामी काळात जाधव साहेबांची प्रकाशित होणार आहे. जाधव साहेबांनी केलेल्या कार्याचा महाराष्ट्र शासनातील वेगवेगळ्या किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांनी त्यांना पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. 2011 साली युवक कैकाडी समाज संघटना पुणे यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार, 2012 साली अखिल भारतीय मराठी साहित्याकडून समाजरत्न पुरस्कार, 2016 साली शांताई आश्रम संस्था सोलापूर यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार, 2021 साली नवराष्ट्र वृत्तपत्र समूहातर्फे आदर्श समाजभूषण पुरस्कार आणि नुकताच 12 मार्च 2024 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने जाधव साहेब यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे लालासाहेब यांचा विशेष सत्कार करणं प्रतिष्ठानतर ग्रामस्थांचं आद्य कर्तव्य आहे. या ठिकाणी त्यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या साक्षीने श्री लालासाहेब जाधव यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लालासाहेब जाधव यांच्या कार्यासाठी गेली 36 वर्ष शासकीय सेवेत असताना अनेक अडचणी मोरगाव असेल किंवा त्यांच्या मोरगाव परिसरातील लोकांच्या श्री गौरी सावंत मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लालासाहेब जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. धन्यवाद साहेब. यानंतर एक विशेष सत्कार आपण आयोजित केलेला आहे, तो म्हणजे बाळाबाई विष्णू गायकवाड. आपल्या मोरगाव मधील बाळाबाई विष्णू गायकवाड या तृतीयपंथी असून देखील त्यांचे वडील विष्णू गायकवाड व त्यांच्या गायकवाड परिवाराने बाळाबाईचा स्वीकार केला. मोरगाव वासियांनी देखील आज अखेरपर्यंत बाळाबाईचा नेहमी सन्मान केलेला आहे. आज बाळाबाई आपल्या वडिलांना आणि आपल्या कुटुंबाला स्वतः सांभाळत आहे. त्यामुळे बाळाबाई यांचे वडील विष्णू गायकवाड यांचं देखील या ठिकाणी कौतुक होणं गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं की श्री गौरी सावंत यांचा वेब सिरीज आपण पाहिली, त्यांचा जीवनपट आपण ऐकलेला आहे. गौरी सावंत मॅडम यांचे वडील दादा, त्यांच्या कुटुंबांनी त्याला दूर केल्यानंतर काही वर्षांनी श्री गौरी सावंत यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या दादांनी केला, म्हणजे त्यांच्या वडिलांनी केला. आणि शेवटी वडील वृद्धाश्रमात होते. त्यांच्या मुलाखतीमधून आम्ही ऐकलेलं आहे की जर वडिलांनी त्यांना सांभाळलं असतं तर त्यांनी आज वडिलांना सांभाळलं असतं. त्यांचे भाऊ आणि बहीण असून देखील शेवट त्यांच्या वडिलांना वृद्धाश्रमात राहावं लागलं होतं. ही खंत त्यांच्या मनात आजपर्यंत देखील कायम आहे. म्हणून मला विशेष सत्कार करावा वाटतो विष्णू गायकवाड यांचा, की त्यांनी हिचा स्वीकार केला. गावाने देखील त्यांना कायम बाळाबाईचा आदर केलेला आहे. त्यामुळे या दोघांना मी विनंती करतो की आपला सत्कार प्रतिष्ठान ग्रामस्थांतर्फे विष्णू गायकवाड आणि बाळाबाई विष्णू गायकवाड या दोघांचाही सत्कार गौरी सावंत मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी केला जात आहे. आणि सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा विष्णू गायकवाड यांच्यासाठी. आज बाळाबाईंचा स्वीकार विष्णू गायकवाड आणि त्यांच्या परिवाराने केला. आज बाळाबाई संपूर्ण कुटुंब पूर्णपणे वडिलांची नाहीची सेवा त्या करत आहेत. धन्यवाद. यानंतर विशेष ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, भरघोस अशी आर्थिक मदत केली, इथं या ठिकाणी 5 जणांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. सुरुवातीला TNT इन्फ्रा चे सर्व श्री आबा थोरवे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. TNT चे सर्व आबा थोरवे आणि आपल्या प्रतिष्ठानचे सदस्य देखील आहेत संजय गायकवाड
यांना विनंती करतो की आपण आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारावा। या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी गायकवाड साहेब यांचा सत्कार करायचा आहे। गेले अनेक वर्ष संस्कार व्याख्यानमालेला TMDच्या माध्यमातून भरघोस अशी आर्थिक मदत होत असते। धन्यवाद। यानंतर ग्रामपंचायतने देखील गेले अनेक वर्ष अनेक प्रकारच्या माध्यमातून प्रतिष्ठानला मदत केलेली आहे। आज देखील या ठिकाणी ग्रामपंचायतचा सत्कार विशेष आर्थिक सहकार्य ते नेहमी करत असतात, त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी करत आहोत। मुरगावच्या प्रथम नागरिक अलकामाई तावरे व त्यांच्यासोबत काही जे कोणी प्रतिनिधी येणार असतील तर सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे। सर्व ग्रामपंचायत सदस्य जे ठिकाणी उपस्थित आहेत अक्षय भैया तावरे, लतामाई ढोले, सचिन गावडे, निलेश केदारी, मोरगावचे उपसरपंच अण्णा तावरे, या सर्वांना विनंती करतो की आपल्या सहकार्यामुळे हे चांगले कार्यक्रम पार पडत आहेत। सर्वांना विनंती करतो या मान्यवरांना की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे। श्री गौरीताई तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष देशमुख, लालासाहेब जाधव, दत्तात्रय डोले या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा सत्कार ग्रामपंचायत स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो। गौरीताई ग्रामपंचायतचे पुन्हा एकदा धन्यवाद। यानंतर आर्या फूड भांडगावचे MD सन्माननीय संजय जाधव यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे। सूर्यकांत काका खेर यांना विनंती करतो की संजय यादव यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारावा। बाळाबाई तुम्ही बोला की तुम्ही त्यादिवशी बाळाबाई यांच्या निवासस्थानी आम्ही विकासगृह गेलो असताना त्यांनी सांगितलं की त्यांनाही सत्कार करायचा आहे। यानंतर सूर्यकांत काका खैरे या ठिकाणी हा सत्कार स्वीकारत आहेत। आर्या फूड भांडगावचे MD संजय यादव या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, त्यांच्या वतीने सूर्यकांत काका या ठिकाणी सत्कार स्वीकारत आहेत। श्री गौरी सावंत मॅडम व सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी हा सत्कार द्यायचा आहे। धन्यवाद। यानंतर बारामती तालुका व्यापार व उद्योग समूहाचे उपाध्यक्ष, मोर्या विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन, मयुरेश्वर किराणा, मयुरेश्वर मंगल कार्यालय, सिद्धिविनायक मंगल कार्यालय, शिवनेरी मिसळ व मोर्या प्युअर व्हेजचे VH पटेलचे सर्वेसर्वा व आमचे मार्गदर्शक नानासाहेब नेवसे हे देखील गेले अनेक वर्ष प्रतिष्ठानला वेगवेगळ्या प्रकारची मदत करत असतात, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। धनादेश या ठिकाणी नानासाहेब नेवसे यांच्यातर्फे 20,000चा धनादेश या ठिकाणी संस्कृती व प्रतिष्ठानचे 21,000 रुपये आहेत। हा स्वीकार रावरंदेव यांनी त्या ठिकाणी उभं राहायचं आहे। प्रतिष्ठान सुरुवातीला नाना नेवसे यांच्याकडून धनादेश प्रतिष्ठानला वितरित केला जात आहे आणि नंतर नानासाहेब नेवसे यांचा या ठिकाणी सत्कार उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी लगेच केला जात आहे। यानंतर कॉटन किंगचे सर्वेसर्वा बारामतीचे विकास जाधव यांचाही या ठिकाणी सन्मान केला जात आहे। गेल्या अनेक वर्ष त्यांनी देखील व्याख्यानमालेसाठी भरघोस अशी आर्थिक मदत दरवर्षी देत असतात। विकास जाधव सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या थोर देणगीदारांसाठी आणि सर्व जाहिरातीदारांसाठी एकदा, कारण त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रमचा पार पडतोय। तुम्हाला विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं। यानंतर आपण 3 मनोगत या ठिकाणी 4 मनोगत घेणार आहोत। सुरुवातीला मी नाना नेवसे यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं।
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते सादरे, महता सेंदूर पाजरे वरवरे दुर्वांकुराचे तुरे, माझे चित्तविरे नवरथ फुले देखोनी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव त्या मोरयाला स्मरे, मोरयाला स्मरे. मोरगावच्या मैलेश्वराचे अष्टविनायकामध्ये प्रथम स्थान आहे. अहो, मोरगावच्या मैलेश्वराचे अष्टविनायकामध्ये प्रथम स्थान आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे कार्य महान आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठानचे कार्य छान आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान मोरगावचे आन बान शान आहे. संस्कृती युवा प्रतिष्ठान मोरगावचे आन बान शान आहे. कोड कौतुक करा संस्कृती युवा प्रतिष्ठानचं. अहो, कोड कौतुक करा संस्कृती युवा प्रतिष्ठानचं. टाळ्या वाजून जोरदार स्वागत करा संस्कृती युवा प्रतिष्ठानचं. कार्याला त्यांच्या मदत करा संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या, कारण त्यांचं कार्य महान आहे. कार्य महान आहे. कार्य महान आहे. आज चांगल्या विचारांच्या धारा कमी पडलेल्या पडतात आहे. चांगल्या विचारांच्या धारा कमी पडत आहेत, त्यामुळे पावसाच्या धारा सुद्धा कमी पडू लागलेल्या आहेत. आणि म्हणून साठी चांगल्या विचाराला, चांगल्या प्रेरणेला नेहमी साथ द्या. संस्कृती व प्रतिष्ठान या ठिकाणी दिवाळी पाठ असेल, झाडे लावा झाडे जगवा असेल, किंवा कोविड सेंटर मध्ये सर्वांना मदत असेल, अशा विविध कार्यामध्ये संस्कृती व्याख्यानमाला असेल, अशा विविध कार्यामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व घडवण्याचं काम हे 21 तरुणांनी केलेले आहे. आणि म्हणून ही 21 तरुण नसून आपल्या इथं सतत चमकणारे हे हिरे आहेत. हे हिरे आहेत. हे हिरे आहेत. अशाच त्यांना प्रेरणा देत राहा. त्यांच्या पाठीशी उभे राहत राहा. आणि मोरगावचं नाव ज्याप्रमाणे जगामध्ये गाजत आहे, त्याचप्रमाणे मोरगाव मधील प्रत्येक व्यक्ती, डॉक्टर अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की आजचा तरुण उद्याचं भविष्य, आणि म्हणून साठी आजचा तरुण घडवण्याचं कार्य या ठिकाणी हे तरुण करत आहेत. आणि म्हणून त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सगळं हाताने मदत करा, हीच मी सर्वांच्या वतीने या ठिकाणी सांगेन. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संस्कृती युवा प्रतिष्ठानचा हार्दिक 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 आभार. मोरया. धन्यवाद नाना. नेहमीप्रमाणे आपल्या पहाडी आवाजामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. यानंतर मी या ठिकाणी ज्यांना आवाहन केलं होतं त्यांची एक यादी आलेली आहे, त्यांचं मी या ठिकाणी नामोल्लेख करत आहे. पोपटराव तावरे 1100 रुपये, दिलीप काका वाघ 500 रुपये, निलेश केदारी 1000 रुपये, संतोष देशमुख साहेब 2000 रुपये, शिवदास शिंदे केडगाव यांच्याकडून 1000 रुपये, रमेश गार्डे यांच्याकडून 500 रुपये, जावेद शेख 100 रुपये, अजिंक्य तावरे अशोक हार्डवेअर यांच्याकडून 100 रुपये, रघुनाथ पवार यांच्याकडून 100 रुपये, कृष्णा वैद्य यांच्याकडून 100 रुपये, श्रीनिक शेख प्रेमचंद दोशी यांच्याकडून 500 रुपये, नारायण दादा ढोले यांच्याकडून 200 रुपये, सुभाष सावंत यांच्याकडून 100, गाडवे सर यांच्याकडून 100 रुपये, संकेत विजय ढोले यांच्याकडून 100 रुपये, सुभाष सोपाना नेवसे यांच्याकडून 200 रुपये, माजी सैनिक आहेत सुधीर काका वाघ यांच्याकडून 150 रुपये, योगेश टेकोडे यांच्याकडून 200 रुपये, सुहास शिंदे यांच्याकडून 500 रुपये, संजय गायकवाड यांच्याकडून 1000 रुपये. सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा हार्दिक असा आभार. यानंतर बारामतीचे माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय दत्तात्रय ढोले यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावं. संस्कृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं आजचे प्रमुख वक्ते श्री गौरी सावंत, त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष देशमुख साहेब, सत्कारमूर्ती लालासाहेब जाधव, उपस्थित सर्व श्रोतेवर्ग आणि संस्कृती प्रतिष्ठानचे सर्व संचालक मित्रांनो, खरं तर मगाशी मी गुंड बापूंना म्हटलं की आमची भाषणं जरा वजा करा, कारण आपण नेमकं कोणाला ऐकायला आलो आहोत हा एक विचार केला पाहिजे. प्रोटोकॉल प्रमाणे ठीक आहे 2 शब्द सर्वांनी बोलावं,
याबद्दल दोमत नाही. परंतु काल हंकारे सरांचं व्याख्यान आपण ऐकलं, योगेश टकलेंचंही प्रतिष्ठानाला लिहिलेलं पत्र वाचलं आणि आपले मेंदू कोम्यात गेले. आता कोमात जाणं म्हणजे सोपं नाही. एखादं उलगडला तर बरं नाही, तर मग काल हंकारे सरांनी सांगितलं की सकाळ टांगलेला फोटो भिंतीला दिसेल. तर मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, परंतु मी जर इथं विचारलं मुलांना सगळ्यांना की आपल्यापैकी जिवंत कोण आहे, कोणी हातवर करत. मग जिवंत म्हणजे काय? ज्यावेळेस एखाद्या चुकीच्या शब्दाची, चुकीच्या व्याख्येची तुमच्यावर जर काही परिणाम होत नसेल तर तो जिवंत नाही. आणि म्हणून आपण ऐकतो, वाचतो, परंतु आपल्यात परिवर्तन घडत नाही. मग मला सांगा ना, इथं बसलेले बघा, कपडे, मोबाईल, स्वच्छ दिसणारे चेहरे, पावडर लावलेले चेहरे, परंतु तुमचा अंतर्यामाचा विचार करा. काल सरांनी सांगितलं की गणपती समोर बोलतोय, जे बोलायचं ते निर्लप बोला, योग्य बोला. जाता आता मी एवढंच सांगेल की विचाराची बैठक आहे का आपल्या घरामध्ये? प्रत्येकाने विचार करा. घरामध्ये 5-10 घटक असतील, 10-5 मेंबर असतील. आपण संध्याकाळी किती वेळ एकत्र बसतो, किती वेळ विचार मंथन करतो. मग घरापासून, गावापासून पंचायतीपर्यंत काही चर्चा करतो का? चांगल्या वाईट विषयावर आपण बोलतो का? प्रश्न करतो का? उत्तर शोधतो का? तर हे संपलेलं आहे. ज्या वेळेस विचाराची बैठक आपली संपलेली आहे त्यावेळेस आपल्यामध्ये खूप फारकत किंवा मी म्हटलं योगेशला काही सांगायचे. तर विचाराची बैठक संपलेली आहे आणि म्हणून विचाराच्या बैठकीबरोबर घरामध्ये असणारी जुनी जाणती मंडळी की ज्यांचं वय 70, 80, 90, 100, तर ह्यांचाही आपल्यावरती जो विचाराचा पगडा होता तोही संपलेला आहे. आपल्याला आता कंट्रोलिंग पॉवर कोणी नाहीये. आपण स्वैराचार वागतोय, स्वैराचार पळतोय. आपल्याला आवरणारा किंवा चुकीचं वागलं म्हणून तू चुकतोय असं म्हणणारा कोणी राहिला नाही. आणि याच्या उलट सुद्धा जर चुकतोय असं म्हणलं किंवा सांगितलं तर ऐकणाराही राहिला नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी जे व्याख्यान ऐकतो, काल सुद्धा खरंच हंकारे सरांनी जी व्याख्यान दिलं, मला सांगा आपल्या आजूबाजूला त्या गोष्टी घडतात. मुलं असतील, मुली असतील. खरं तर काय कुटुंबामध्ये आजही मोबाईल नाहीये आणि टीव्ही बंद आहे. मुलांची परीक्षा आली, 10वीची परीक्षा आली, 12वीची परीक्षा आली तर 6-6 महिने टीव्ही बंद करणारे सुद्धा एखाद दुसरं कुटुंब आहे. ह्याची आपल्याला नाही म्हणलं तरी आपण त्याचा पगडा आपल्यावरती लावून घेतला पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतात आणि खरं तर कुठल्याही कार्यक्रमाला ज्यावेळेस समाज एकत्र येतो त्या कार्यक्रमाची ती उंची असते. आणि म्हणून ही जी 10-11 वर्ष तुम्ही जी व्याख्यानमाला चालवली, भरभरून प्रतिसाद मिळतोय. यातली एकच उणीव निघाली पाहिजे की थोडाफार बदल हा आपल्यात झाला पाहिजे. आणि बदल जर होत नसेल तर ते एक म्हण आहे की कीर्तनाने कोणी सुधारलं नाही, तमाशाने कोणी बिघडला नाही. कुठंतरी लाईनवरती लोक आली पाहिजेत. आज मी जर म्हटलं किंवा एखाद्याला तू तंबाखू खाऊ नको, तू सिगारेट पिऊ नकोस, तर माझा गुणात्मक दर्जा अगोदर मी तपासला पाहिजे. कारण मी तंबाखू समोर चोळायचे आणि दुसऱ्याला सांगायला अरे तू ते करू नको. कारण गुणात्मक तुमची उंची कशामुळे आहे? कपडे, गाड्या, बंगले याच्यामुळे तुमची उंची नाहीये समाजातली. तर तुमच्यामध्ये असणारे संस्कार आणि गुणात्मक दर्जा ही खरं तर तुमच्या समाजातली उंची आहे आणि हे कुणीही पाहत नाही. ही एक मोठी शोकांतिका आहे की माणसाकडे कुठल्या नजरेने पाहायचं. आज प्रत्येकाचं प्रगतीपत्रक बघा, प्रत्येकाचं गुणपत्रक बघा. समोर तोंडावर प्रत्येकजण रामराम घालतो, गोड बोलतो आणि पुढे गेले तर हे नाही. पाठीमाग समोर रोप बोलावं, पाठीमागं सुद्धा तेच बोलावं. आणि म्हणून या ठिकाणी खरं तर हे संस्कार व्याख्यान मला चालवणं, एखादं रोपटं लावणं सोपं आहे, परंतु ते वाढवणं, त्याचे फळ आलेले समाजाला चाखायला देणं हे खूप अवघड आहे. या ठिकाणी योगेश असेल, बापू गुंडा असेल, गायकवाड साहेब असतील, सूर्यकांत खैरे असेल, हे 100 किलोमीटरवर नाही हे 3 दिवस राहतात. बाकीचे मेंबर सगळे स्थानिक आहेत, वेळ सगळे देतात, हे सगळ्याचाच वेळ अनमोल आहे. परंतु तरी सुद्धा ह्या 4-5 लोक जे बाहेरून या ठिकाणी तुम्ही सगळे गोळ्या मेळ्याने येतं करता. आणि जाता एकच सांगेल की ज्या स्टेजला राजकीय वास नाही तिथं खूप चांगलं चालतं.
आणि याच पद्धतीचं स्टेज हे आपलं आहे. आम्ही असं तात्या असं निलेश बाबा असं आम्ही तुमच्यात कधी हस्तक्षेप करणार नाही. जे पाहिजे ती मदत या मंडळाला करू एवढं या ठिकाणी बोलतो. माझे 2 शब्द या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. आणि आता जे तुम्ही आव्हान केलं गणेशरावनी, तर मी मयुरेश्वर पतसंस्थेच्या वतीने 2100 रुपये या ठिकाणी जाहीर करतो. पूजा पतसंस्थेच्या वतीनं 1100 रुपये जाहीर करतो आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीनं 1100 रुपये जाहीर करतो. या ठिकाणी कुठेतरी फळाची पाकळी आपल्याला त्यांना देता आली याच्यासारखं दुसरं भाग्य मी समजत नाही. एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो. धन्यवाद अण्णा. आपण आपल्या मनोगतामध्ये जे काही उल्लेख केला की या प्रतिष्ठानला कुठलाही राजकारणाचा वास येत नाही आणि खरंच आहे तुम्ही तिघांनी किंवा चौघांनी जे काही इथं मान्यवर उपस्थित तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम असाच अविरत भविष्यात देखील चालू राहणार आहे. मी मगाशी ज्या यादीचं वाचन केलं हे सगळे पैसे आपण श्री गौरी सावंत मॅडम यांच्या ट्रस्टला देणार आहोत. तसेच आता श्री कैलासवासी प्रसाद महेश जाधव यांच्या स्मरणार्थ जाधव परिवाराकडून 200 रुपये आलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक असा आभार. तसेच आजचे जे सत्कार मूर्ती होते लालासाहेब जाधव यांनी प्रतिष्ठानला वैयक्तिक 2000 रुपये दिलेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक असा आभार. यानंतर मी लालासाहेब जाधव यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. मयुरेश्वराच्या पदस्पर्शाने पुणित झालेले बोरगाव क्षेत्रातील सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान त्यांनी आयोजित केलेल्या 3ऱ्या पुष्पाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्याख्याते आदरणीय गौरी सावंत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोषजी देशमुख, ढोले अण्णा आणि बरोबरच नेवसे साहेबांनी मगाशी फार वर्णन चांगलं केलं संस्कृती युवा प्रतिष्ठानचं. खरोखरच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी कौतुके करतो आणि त्यांचं आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय तात्या, अनेक मान्यवर इथे उपस्थित असलेले आणि उपेक्षितांचे जीवन कसं असतं हे व्याख्यानातून ते उद्भूत कथा सत्य कथा सांगणाऱ्या गौरी सावंतांना इथे ऐकण्यासाठी उपस्थित असलेले माझे उपस्थित समाज बंधूंनो आणि भगिनींनो, मी याच मयुरेश्वराच्या कृपेमुळे इथे मी लहानाचा मोठा झालो, वाढलो. अनेक जणांनी मला इथे सहकार्य केलं आणि मला गौरी सावंत मॅडम मला सांगावं लागेल, मी सुद्धा एक उपेक्षितांचं जीवन जगतोय. मी कैकाडी समाजाचा आहे. माझे वडील दोन्ही डोळ्यांनी अंध होते आणि विदारक परिस्थितीमध्ये आम्ही शिकलो, लहानाची मोठं झालो. शालेय शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण करत असता आम्ही कधी ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा गेलो नाहीये. परंतु या सर्व मयुरेश्वराच्या कृपेने आणि मुरगावकरांच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांनी जी आम्हाला साथ दिली त्यांच्या प्रेरणेने आज महाराष्ट्राच्या सार्वभौमाच्या असलेला महाराष्ट्र विधानमंडळामध्ये मला अधिकारी पदावर 36 वर्षे काम करण्याची मला ताकद या गणपती मयुरेश्वराने. मला बरंचसं बोलायचं होतं पण हे स्टेज नाहीये हे बोलण्याचं. बरोबर, मी हे काम करत असताना आम्ही उपेक्षितांचं जीवन जगलोय. अनेक अडचणीला आम्ही तोंड दिलेलं आहे आणि म्हणून मी ज्या ज्या शाखेमध्ये जाईल त्या शाखेमध्ये पददलित, विमुक्त भटका, अनुसूचित जाती, जमाती, अपंग, ओबीसी यांना होईल त्या कार्यकक्षेमध्ये बसेल अशी मी मदत करत गेलो. मी शासनाचा अधिकारी असताना सुद्धा समाजाच्या हितासाठी मी शासनाच्या IAS अधिकाऱ्यांच्या विरुद्ध तिथं माझी भूमिका मांडलेली आहे. परंतु मला नोकरीची म्हणजे कधीच मला तमा झालेली नाहीये. परंतु ज्या उद्देशाने जो समाज माझा पिसलेला आहे, उपेक्षित आहे, दुर्लक्षित आहे, अज्ञान रूपी अंधकारात गुरफटलेला आहे,
या समाजाला न्याय कसा मिळेल ही शासनाच्या पुढे मांडणं हे आपलं कर्तव्य मी समजलं. आणि म्हणूनच मी 36 वर्ष सेवा करून सुद्धा मला शासनाने पुन्हा 6 वर्ष मला प्रतिनियुक्तीने तिथे या सामाजिक न्याय विभागाच्या भारतीय संस्थेमध्ये घेतलं. वास्तविक पाहता मी सर्व हे करत असताना की मी बऱ्याच म्हणजे मला लिखाणाची सुद्धा आवड आहे. पण माझं बरेचसे लिखाण पुस्तक माझे प्रसिद्ध झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. गेल्याच डिसेंबरमध्ये माझा एक परका आम्ही सर्व आमचे, पण आम्हीच कोणाचे नाही आहेत, शासन सुद्धा आमचे नाही आहे. आणि म्हणून परका या नावाचं पुस्तक लिहिलं आणि विक्रमी त्याचा खप झाला आणि मला की राज्यस्तरीय त्या पुस्तकाला पुरस्कार देखील 3 मार्चला मला मिळाला. आणि सर्व या बाबीची महाराष्ट्र शासनाने दखल करून त्या सर्व बोरगावकरांची प्रेरणा घेऊन मला 12 मार्च 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदयाने मला समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. आणि त्याचीच पावती म्हणून मला फार आनंद झाला. सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानने अरे इतक्या ह्या मुलांनी इतकं म्हणजे काम करतात हे, आणि खरोखरच त्या माझ्या कामाची दखल घेऊन आज माझा सन्मान, आज जो माझा बऱ्याच ठिकाणी माझा सन्मान झाला, परंतु आज सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानने जो माझा सन्मान जो केलेला आहे, मला म्हणजे 4 श्रीफळ देऊन मला गौरवण्यात आलेलं आहे. आणि हा माझा आयुष्यातील हा सर्वोच्च हा पुरस्कार मी माझ्या हृदयामध्ये कोरून ठेवील. आणि आपला जास्त वेळ घेत नाहीये. ज्या वेळेस या सांस्कृतिक युवा प्रतिष्ठानला काही माझी आवश्यकता असेल किंवा मी पुढाकार घेऊन तुमच्याशी खांद्याला खांदा देऊन मी तुम्हाला सर्वतोपरी मदत करण्याची इथे मयूराच्या चरणी मी आपल्याला ग्वाही देतो. आणि माझा 4 श्रीफळ आणि माझा सत्कार केला त्याबद्दल सांस्कृतिक युवा संघटनेचा प्रतिष्ठानचा मी शतशः आभार मानून मी माझे लांबलेले 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गजानन. धन्यवाद साहेब. यानंतर या ठिकाणी मगाशीच अण्णांनी सांगितलं मयूरेश्वर पतसंस्था याच्याकडून 2100 रुपये, पूजा पतसंस्था याच्याकडून 1100 रुपये, तसेच वैयक्तिक दत्तात्रय अण्णा डोले यांच्याकडून 1100 रुपये, तसेच श्री अशोक वेद पाठक सर यांच्याकडून 200 रुपये, पत्रकार दैनिक पुढारी सर्वांचा एकदा हार्दिक असा आभार मानतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय संतोष देशमुख साहेब यांना विनंती करतो की आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मयुरेश्वराच्या पावनभूमीत आज संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने जे संस्कार व्याख्यान मला आयोजित केले ते 12 वर्षे. आता तसं बघितलं तर आजच्या डिजिटल युगामध्ये संस्कृती आणि संस्कार हे अक्षरशः म्हणजे नक्की काय, म्हणजे ह्या 2 गोष्टीतून आपल्याला काय शिकायचंय हेच कुणाला कळत नाही. कारण ह्या गोष्टी आपण अजूनही आचरणात येतात, परंतु आजच्या समारंभात असलेल्या प्रमुख व्याख्यात्या त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपली संस्कृती आणि आपल्यावर असणारे संस्कार काय असायला पाहिजेत. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. आज आपल्या कार्यक्रमाला खरंच योगायोग आहे. एक सेवानिवृत्त आवर सचिव आहेत आणि एक विद्यमान आवर सचिव आहेत. जोरदार टाळ्या वाजवा दोघांसाठी एकदा. हे आमचं बाकी आहे की 2 मंत्रालयातले अधिकारी या ठिकाणी या विचार मंचावर आलेले आहेत. यानंतर आता विशेष असं कौतुक करण्यासारखा विषय आलेला आहे. आव्हानाला प्रतिसाद देऊन या ठिकाणी एका महिला भगिनीने 50,000 रुपये आजीचं घर म्हणजे गौरी सावंत मॅडम यांच्या ट्रस्टला दिलेले आहेत. त्यांच्या एकदा जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण कौतुक करूया. सौभाग्यवती सुमित्रा सुधीर इंगळे फलटणचे आहेत. या भगिनींना विनंती करतो की आपण मॅडम या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे आणि आपण जे काही आर्थिक सहकार्य या ट्रस्टला केलेलं आहे त्याचं खरंच कौतुक आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आणि मोरगाव पंचकृतीतलं खरंच कौतुक आहे की ज्या वेळेस प्रतिष्ठान असेल किंवा ग्रामस्थांनी असेल, कोविडच्या काळात असेल किंवा अन्य कुठल्याही संकटाच्या काळात असेल किंवा अन्य कुठल्याही बाबतीमध्ये आव्हान केले आणि मोरगावकरांनी भरपूर प्रतिसाद दिला नाही असं कधीच होणार नाही. या ठिकाणी फलटणच्या मॅडम आहेत सुमित्रा इंगळे मॅडम, यांच्याकडून या ठिकाणी 50,000 रुपये गौरी सावंत मॅडम यांना दिले जात आहेत.
जोरदार कळा एकदा स्टँडिंग ओव्हेशन त्या सगळ्यांनी उभं राहून एकदा सगळ्यांनी कौतुक करण्यासारखी बाब आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद ताई. या ठिकाणी शाल आणि श्रीफळ आपण ग्रामस्थांच्या वतीने, प्रतिष्ठानच्या वतीने आणि ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी दिले जात आहेत. नानासाहेब नेवशे मागाशीच म्हणले की आम्ही जे दातृत्व दाखवतो ना त्याचं मोर्या प्रभू या ठिकाणी त्याचं परत आपल्याला त्या ठिकाणी फळ देत असतो. अशा दातृत्व करणाऱ्या सर्वच मान्यवरांना प्रतिष्ठानचा एकदा मानाचा मुद्रा. धन्यवाद. यानंतर प्रतिष्ठानचे सदस्य अजित कुंड यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्री गौरी सावंत मॅडम यांचा वक्ता परिचय यांनी करून द्यावा. संस्कृती व प्रतिष्ठान आयोजित संस्कार व्याख्यानमाला 2024 वर्ष 12वे. आजच्या या समारोपाच्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका मान्य श्री गौरी सावंत यांचे थोडक्यात परिचय. देशभरातल्या तृतीयपंथी LGBT कम्युनिटींना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांना सक्षम करून मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी झगडत असलेल्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्यांमध्ये श्री गौरी हे नाव कायमच आघाडीवर असते. त्यांचा जीवन संघर्ष अद्भुत असाच मानावा लागेल. आपण त्यांना विविध चॅनल्सवर प्रेरणादायी व्यक्त्या म्हणून बोलताना ऐकतो, तर कधी कौन बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर त्या गाजवतात. त्यांच्या आयुष्यावर अख्खी एक वेब सिरीज बनते, पण इथेपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या वाट्याला अपमान, हेटाळणी, कुत्सितपणाचा आलाय. खरं तर श्री गौरी यांची आधीची ओळख होती श्री गणेश नंदन, एक साध्या मध्यमवर्गीय घरातला मुलगा. पण आपण मुलगा नाही तर मुलगी आहोत याची जाणीव झाली आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य आतून बाहेरून बदलून गेलं. स्वतःच स्त्री म्हणून अस्तित्व टिकवताना आणि समाजाला ते पटवून देताना वाट्याला आलेली हेटाळणी, जन्मदात्या पित्याकडून झालेला पराकोडीचा दुःश्वास, अडीनीच्या वयात दुरावलेला घर, आपले पोट भरण्यासाठी सिग्नलवर मागावे लागणारी भीक, समाजाच्या बोसऱ्या नजरा आणि एकटेपणा या सगळ्यांचा सामना आपल्यातला बाईपणा जपताना श्री गौरी यांनी केला आहे. आणि त्यामुळेच त्यांचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. आपल्या समाजामध्ये जिथे पुरुष असून पुरुष हे बळकटपणाचं लक्षण मानलं जातं, तिथे पुरुषाचंच बाईपण स्वीकारताना समाज रिॲक्ट कसा करतो. आजही आपला समाज ज्यांच्याकडे सन्मानपूर्वक भावनेने बघत नाही, त्या तृतीयपंथीय आणि LGBT समाजाच्या नेमक्या अडचणी काय, त्यांचं आयुष्य कसं असतं, गणेश ते गौरी या काळातला संघर्ष नेमका काय होता आणि समाजाने तृतीयपंथीय समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी काय करावे हे आज आपण श्री गौरी सावंत यांच्याकडून जाणून घेणार आहोत. श्री गौरी सखी चार चौघी या संस्थेच्या संस्थापिका असून अत्यंत तळमळीने त्या काम करतात. त्याचबरोबर नानिका घर या संस्थेसाठी त्यांनी ट्रस्ट तयार केले असून या कामासाठी त्यांनी आर्थिक मदत मिळत आहे. हे सगळे करत असताना श्री गौरी आता सेलिब्रिटी झाल्या आहेत. त्या प्रचंड बिझी असतात. रोज नव्या शहरात त्यांचे कार्यक्रम असतात. त्या विमानाने प्रवास करतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात. त्यांचे मोठ्या माणसांसोबत उठबस असते. मात्र या सगळ्यातही त्यांना एकाकीपणा सतत टोचत असतो. आपले हात आभाळाला टेकल्यानंतरही आपले पाय जमिनीवरच राहायला पाहिजेत याची काळजी त्या कटाक्षाने घेतात. आज देश विदेशातून त्यांना विविध कार्यक्रमांसाठी निमंत्रणे असतात. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. या परिचयात मुद्दामच त्यांचा जीवन प्रवास सांगणं टाळले, कारण त्यांचा जीवन संघर्ष सांगण्यासाठी आज आपल्याला आपल्या विनंतीस मान देऊन त्या या व्याख्यानमालेस उपस्थित आहेत. मी संस्कृती प्रतिष्ठान आणि समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र मोरवा यांच्या वतीनं मान्य श्री गौरी सावंत यांना विनंती करतो की त्यांनी आपला संघर्ष प्रवास अर्थात तृतीयपंथीयांचा जीवन संघर्ष या विषयावरती आपले या ठिकाणी विचार व्यक्त करावेत अशी नम्र विनंती करतो. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की पुढे हा थांबा. 17,000 रुपये सर्व रसिक श्रोत्यांकडून आणि इंग्लिताईंकडून 50,000 रुपये अशी एकूण रक्कम या ठिकाणी गौरताई सावंत यांना सुपूर्द करण्यात आहे.
समोर येते. समोर थोडं पाठीमाग. समोर समोर येते. काका इकडे बघा तुम्ही कॅमेरा मागे.